नमस्कार, मी प्रशांत कदम. खरं तर तुम्हा सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू असेल, कोणाची खरेदी राहिली असेल, कोणाची फराळाची तयारी चालू असेल, कोणाचं इतर काही नियोजन चालू असेल. पण याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आणि या घडामोडीला पण दिवाळीचा संदर्भ आहे. कारण गेल्या 10-12 दिवसांपासून जे अजित पवार पब्लिक लाईफमध्ये आपल्याला दिसत नव्हते, त्यांना डेंग्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. डेंग्यूतून ते बरे झाले आणि बरे झाल्यानंतर थेट त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्ली गाठलेली आहे. आज अमित शहांच्या 6 कृष्ण मेनन मार्ग या निवासस्थानी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशा तिघांची अमित शहांसोबत जवळपास पाऊण तास चर्चा झालेली आहे. खरं तर 26 ऑक्टोबर पासून अजित पवार हे पब्लिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात दिसत नव्हते. 29 ऑक्टोबरला त्यांना डेंग्यू झाल्याचं सांगण्यात आलं आणि ज्यावेळी मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणावरचं आंदोलन महाराष्ट्रात पेटलेलं होतं, नेमकं त्याच वेळी अजित पवार हे या प्रकृतीच्या कारणामुळे पब्लिक लाईफमध्ये दिसत नव्हतं. त्याची चर्चा पण झाली. अर्थात त्यांच्या डॉक्टरांनी या संदर्भातलं एक स्पष्ट निवेदन जे आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल दिलेलं होतं. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात आलेले होते तेव्हा त्यांनी अजित पवारांच्या आजारपणाबद्दल एक जे वाक्य एअरपोर्टवरती उच्चारलेलं होतं त्याची पण खूप चर्चा सुरू होती. ते असं म्हणाले होते की बार बार बीमार गिरना अच्छी बात नहीं है. आणि त्याच विधानानंतर अजित पवारांना दुर्दैवानं म्हणूयात डेंग्यू झालेला होता आणि 10-12 दिवस ते पब्लिक लाईफमध्ये नव्हते. अगदी परवा दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी 7:30 ते 8च्या सुमारास त्यांनी आपल्या ट्विटरवरून हे जाहीर केलेलं होतं की यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा देणं, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणं हे त्यांना शक्य नाहीये. दिवाळी पाडव्यापर्यंत ही भेट होणार नाही जवळपास, हे त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट दिसत होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेतोय. आजारपणामुळं अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होतीये. पूर्ण बरं होण्यास आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता आहे. दिवाळी पाडवा स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाणघेवाण होत असते. पण यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. अगदी 2 दिवसांपूर्वी बुधवारी अजित पवारांनी संध्याकाळी 7च्या सुमारास ट्विटरवरून हे जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी पाडव्याच्या स्नेहसंमेलनाचा उल्लेख केलाय. त्यामुळं असे अर्थ काढले जात होते की दिवाळीच्या वेळी बारामतीमध्ये जे पवार कुटुंब एकत्रित असतं त्या स्नेहसंमेलनाला मग अजित पवार नसतील, त्यांना कार्यकर्त्यांना पण भेटायचं नाहीये पाडव्यापर्यंत. पण असं असताना अचानकपणे आज अजित पवार दिल्लीमध्ये आले. त्यामुळं असं काय तातडीचं कारण असावं की ज्यामुळं त्यांना अमित शहांच्या भेटीसाठी यावं लागलं, हा खरं तर प्रश्न आहे. ते दिल्लीमध्ये आले त्याच्या आधी तिकडे महाराष्ट्रामध्ये दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या पण खूप इंटरेस्टिंग होत्या. दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांचे कधी काळी पीए पण होते, त्यांचे अगदी जवळचे सहकारी होते, ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. रयत शिक्षण संस्थेच्या एका कामासंदर्भात ही भेट असल्याचं ते सगळ्यांना सांगत होते. पण ज्या टायमिंगला ही भेट झाली, जाहीरपणे झाली, ही पण एक महत्त्वाची बाब आहे. त्यांच्या या भेटीनंतर प्रताप पवार जे शरद पवारांचे बंधू आहेत त्यांच्या निवासस्थानी सगळ्या पवार कुटुंबाची एक भेट झाली, ज्याच्यामध्ये शरद पवार होते, अजित पवार होते, सुप्रिया सुळे पण होत्या. आता खरं तर एरवी त्यांचं जे दिवाळी मिलन आहे आणि ही एक खूप चांगली परंपरा आहे की दिवाळीच्या वेळी कुठेही असतील तरी कुटुंबातले सगळे सदस्य एकत्रितपणे येतात आणि तो दिवस ख्याली खुशाली वगैरे विचारत आनंदाने एकमेकांच्या सोबत घालवतात. दिवाळीचं हे पवार कुटुंबाचं जे संमेलन आहे ते एरवी पाडव्याच्या दिवशी होत असतं. पण आज अचानकपणे पुण्यात आणि तेही धनत्रयोदशीच्या दिवशी ही भेट झाली आणि एक प्रकारे जी पुढची चर्चा होणार होती न भेटल्याची ती टाळण्यासाठी की काय, पण प्रताप पवारांच्या घरी अशा पद्धतीने ही भेट झाली आणि ही भेट झाल्यानंतर तातडीनं अजित पवार दिल्लीसाठी निघाले. खरं तर कालच निवडणूक आयोगातली सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे तर भरपूर नेते दिल्लीमध्ये होते. सुनील तटकरे होते, रुपाली चाकणकर होत्या, सूरज चव्हाण होते, समीर भुजबळ होते. त्यामुळे जर निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी यायचं असतं तर अजित पवार काल येऊ शकले असते, पण ते
काल सुनावणी झाली आणि आज त्यांनी थेट दिल्ली गाठली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येतोय असं एक कारण जे आहे ते सांगितलं गेलं. पण अमित शहांची दिवाळी दिल्लीमध्ये इतकी पण मोठी, इतकी पण प्रसिद्ध नाहीये की ज्यासाठी डेंग्यूतून अगदी नुकतंच बरं झालेल्या एखाद्या नेत्यानं थेट दिल्ली गाठावी. म्हणजे इतर कुठले राज्याचे मुख्यमंत्री अशा पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी दिवाळीच्या अमित शहांना दिल्लीमध्ये येऊन थेट भेटत नाहीत. आणि एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या बाबतीत याच्या आधी ज्या वेळी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे अमित शहांना भेटलेले आहेत, त्यानंतर काहीतरी एक महत्वाची डेव्हलपमेंट झालेली आहे. जुलै महिन्यामध्ये जेव्हा शपथविधी झालेला होता आणि खातेवाटप अडलेलं होतं बरेच दिवस, त्यावेळी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल अमित शहांना भेटले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अगदी काही तासांमध्ये खातेवाटप जाहीर झालेलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा पालकमंत्री पदाचा प्रश्न जो आहे तो बराच काळ रेंगाळलेला होता. त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल अमित शहांना भेटले आणि काही तासांच्या आत तो देखील प्रश्न मार्गी लागलेला होता. आता ही तिसरी वेळ आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार अमित शहांच्या भेटीला आलेले आहेत, तातडीनं आलेले आहेत. डेंग्यू बरा झाल्यानंतर एकीकडे ते कार्यकर्त्यांना सांगत होते की यावेळी पाडवा स्नेह संमेलनाला भेटता येणं शक्य नाहीये. अशा वेळी थेट दिल्ली त्यांनी गाठलेली आहे आणि त्यामुळं आता यावेळी नेमकं काय होतंय हे बघावं लागेल. खरं तर राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही पण गोष्ट इंटरेस्टिंग आहे की अमित शहांना भेटताना अनेकदा राष्ट्रवादीचे हे नेते स्वतंत्रपणे भेटताना दिसतात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी दिल्लीत आलेले होते, अमित शहांना भेटले. पण अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट मात्र अशी स्वतंत्रपणे होत असते. हे पण एक खूप लक्षात घेण्यासारखं घडामोड आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न एकतर महाराष्ट्रामध्ये खूप पेटलेला आहे. त्याच्यावरून छगन भुजबळांचं एक वेगळं मत, त्यांची एक वेगळी भूमिका दिसतेय. या पार्श्वभूमीवरती आरक्षणासंदर्भातल्या काही हालचाली असतील का याची एक चाचपणी चर्चा होणं साहजिक आहे. पण अर्थात या सगळ्या मुद्द्यासाठी केवळ अजित पवार अमित शहांना भेटणार नाहीत, तो सगळ्या सरकारचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं हे जे तिघांचं सरकार आहे त्याच संदर्भातल्या काही घडामोडी ज्या आहेत त्या याच्यामध्ये असतील. मागच्या वेळी तुम्ही आठवून बघा की ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला होता की तुमच्यासोबत अजित पवार का नव्हते दिल्ली भेटीमध्ये, तर ते म्हणाले की त्यावेळी विषय जो आहे तो शिवसेनेच्या संदर्भातला होता, काही वकिलांशी चर्चा करायची होती, म्हणून एकनाथ शिंदे सोबत होते. जेव्हा अजित पवारांच्या बद्दलचा विषय असेल, राष्ट्रवादीचा विषय असेल, तेव्हा अजित पवार जाऊन भेटतील. गेल्या 10-12 दिवसांपासून पब्लिक लाईफमध्ये अजित पवार दिसत नव्हते. त्यांना डेंग्यू झालेला होता आणि अचानकपणे ते पब्लिकमध्ये आपल्याला दिसले. ते थेट पुणे एअरपोर्टवरून दिल्लीला येताना मास्क सुद्धा त्यांनी लावलेला होता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच असेल तो. आणि इतक्या तातडीनं ते दिल्लीला आलेले आहेत आणि त्यामुळं सगळ्यांच्या भुवया उंचावणं हे साहजिक आहे. दिवाळीच्या दरम्यानच आता अजून काही नवीन घडामोड घडते का, आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमधली सगळी घडामोड चालू आहे, निवडणूक आयोगातल्या सुनावण्या चालू आहेत, या पार्श्वभूमीवरती सकाळी शरद पवारांना भेटणं आणि संध्याकाळी अमित शहांना भेट याचे बरेच अर्थ होतात. त्या दृष्टीनं आता पुढे काय घडतंय आपल्याला बघावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा. चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील.